आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष, आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सर्व सन्माननीय सदस्य, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण येथे एका अत्यंत महान व्यक्तिमत्वाच्या जयंतीनिमित्त एकत्र जमलो आहोत आणि ते म्हणजे समतेचे प्रणेते, शिक्षणाचे पुरस्कर्ते, समाजसुधारक, कोल्हापूरच्या गादीचे तेजस्वी रत्न, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज। त्यांच्या जयंतीच्या या पवित्र प्रसंगी मी आपल्या सर्वांसमोर त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी पैलू, त्यांचे समाज सुधारणेचे कार्य आणि त्यांचे विचार आजच्या काळात किती महत्त्वाचे आहेत याबद्दल बोलण्यासाठी उभा आहे। छत्रपती शाहू महाराज हे नाव फक्त एका राजाचे नाव नाही, तर ते एका युगाचे प्रतीक आहे। समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या युगाचे। त्यांचे जीवन म्हणजे एक दीपस्तंभ आहे, जो आजही आपल्याला प्रेरणा देतो आणि आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग दाखवतो। त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांच्या कार्याचा आढावा घेऊ आणि त्यांचे विचार आपल्या आयुष्यात कसे उतरवू शकतो यावर विचार करू। मित्रांनो, छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव घाटगे असे होते। कोल्हापूरच्या राजवंशात दत्तक घेतल्यानंतर त्यांना शाहू हे नाव देण्यात आले। त्यांचे वडील जयसिंगराव घाटगे आणि आई राधाबाई यांनी त्यांच्यावर संस्कार केले, ज्यामुळे त्यांच्यात लहानपणापासूनच माणुसकी आणि करुणेची भावना रुजली। लहानपणी त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला। त्यांच्या शिक्षणाची सुरुवात स्थानिक पातळीवर झाली, परंतु नंतर त्यांना राजकोट येथील राजकुमार कॉलेजमध्ये शिक्षणासाठी पाठवण्यात आले। तिथे त्यांनी आधुनिक शिक्षणासोबतच सामाजिक आणि राजकीय जाणीवाही आत्मसात केल्या। या शिक्षणाने त्यांच्या विचारांना एक नवी दिशा मिळाली आणि त्यांनी ठरवले की आपले जीवन समाजातील वंचित आणि उपेक्षितांसाठी समर्पित करायचे। मित्रांनो, 1894 मध्ये वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या गादीची सूत्रे हाती घेतली। त्यावेळी समाजात जातीय भेदभाव, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमता यांचा बोलबाला होता। शाहू महाराजांनी या सगळ्याला आव्हान देण्याचा निर्णय घेतला। त्यांचा राज्यकारभार हा केवळ प्रशासकीय कामापुरता मर्यादित नव्हता, तर तो एक सामाजिक क्रांतीचा आधारस्तंभ होता। शाहू महाराजांचा शिक्षणावर पूर्ण विश्वास होता। त्यांचे म्हणणे होते की शिक्षण हाच समाज परिवर्तनाचा खरा मार्ग आहे। त्यांनी मराठा समाज तसेच सर्व वंचित वर्गांसाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था केली। त्यांनी छत्रपती शिवाजी बोर्डिंग स्कूल आणि व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग स्कूल यासारख्या संस्थांची स्थापना केली, जिथे गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले। शाहू महाराजांचे शिक्षणाचे कार्य इतके दूरदृष्टीचे होते की त्यांनी परदेशात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या। यामुळे अनेक तरुणांना उच्च शिक्षणाची संधी मिळाली आणि ते समाजाच्या प्रगतीत योगदान देऊ शकले। मित्रांनो, शाहू महाराजांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे
त्यांनी सामाजिक समतेची पायाभरणी केली. त्यांनी 1902 मध्ये कोल्हापूर संस्थानात 50% आरक्षणाची तरतूद केली, जी मागासवर्गीय आणि वंचितांसाठी होती. हा निर्णय त्या काळात क्रांतिकारी होता, कारण त्यामुळे अनेकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थान मिळाले आणि त्यांचे जीवनमान उंचावले. त्यांनी जातीय भेदभाव आणि अस्पृश्यता यांच्या विरोधात कठोर पावले उचलली. त्यांनी अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देण्याची परवानगी दिली आणि सार्वजनिक ठिकाणी पाण्याचे स्रोत सर्वांसाठी खुले केले. त्यांचे हे पाऊल सामाजिक एकतेच्या दिशेने एक मोठा टप्पा होता. मित्रांनो, शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे राजे होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक सुधारणा केल्या. त्यांनी जमीन सुधारणा लागू केल्या, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर हक्क मिळाले. त्यांनी सहकारी चळवळीला प्रोत्साहन दिले, ज्यामुळे शेतकरी आणि छोटे व्यापारी सक्षम झाले. कामगारांच्या हक्कांसाठीही त्यांनी पावले उचलली. त्यांनी कामगार कायदे लागू केले, ज्यामुळे कामगारांना योग्य वेतन आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता मिळाली. त्यांचे हे कार्य आजच्या काळातही प्रेरणादायी आहे. शाहू महाराजांनी धार्मिक सुधारणांवरही विशेष लक्ष दिले. त्यांनी वेदोक्त प्रकरण सुरू केले, ज्यामुळे सर्व जातींना वेदोक्त मंत्रांनी धार्मिक विधी करण्याचा अधिकार मिळाला. यामुळे ब्राह्मणेतर समाजाला धार्मिक स्वातंत्र्य मिळाले आणि सामाजिक समतेचा पाया अधिक मजबूत झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन शाहू महाराजांनी त्यांच्या जीवनाला एक नवी दिशा दिली. बाबासाहेबांनी नंतरच्या काळात शाहू महाराजांच्या या योगदानाची कृतज्ञतापूर्वक आठवण काढली. शाहू महाराज आणि बाबासाहेब यांच्यातील संबंध हे सामाजिक न्यायाच्या लढ्याचा एक सुंदर दाखला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेला शाहू महाराजांनी आर्थिक आणि नैतिक पाठबळ दिले. या संस्थेने ग्रामीण भागातील शिक्षणाचा प्रसार केला आणि अनेकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. मित्रांनो, शाहू महाराजांचे विचार आजही तितकेच प्रासंगिक आहेत. आजच्या काळात जेव्हा आपण सामाजिक विषमता, शिक्षणातील असमानता आणि जातीय भेदभाव यांच्याशी झगडत आहोत, अशा वेळी शाहू महाराजांचे विचार आपल्याला मार्गदर्शन करतात. शाहू महाराजांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. आजच्या डिजिटल युगात शिक्षण हाच यशाचा आधार आहे, परंतु आपल्या देशातील ग्रामीण भागात आणि मागासवर्गीय समाजात अजूनही शिक्षणाचा अभाव आहे. शाहू महाराजांचा आदर्श घेऊन आपण प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आजही आपल्या समाजात जातीय आणि आर्थिक विषमता आहे. शाहू महाराजांनी दाखवलेला समतेचा मार्ग आपण अंगीकारला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला समान संधी आणि सन्मान मिळाला पाहिजे, हा त्यांचा संदेश आपण विसरता कामा नये. शाहू महाराजांनी सहकार चळवळीला प्रोत्साहन दिले, ज्यामुळे सामान्य माणूस सक्षम झाला. आजच्या स्पर्धात्मक युगात सहकाराची भावना आपल्याला एकत्र आणू शकते आणि समाजाच्या प्रगतीला दिशा देऊ शकते.
छत्रपती शाहू महाराजांचा वारसा हा केवळ कोल्हापूर किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्याला शिकवले की खरा राजा तो नाही जो गादीवर बसतो, तर तो जो जनतेच्या हृदयात राज्य करतो. त्यांनी आपल्याला शिकवले की खरी शक्ती ही तलवारीत नाही, तर शिक्षणात, समतेत आणि माणुसकीत आहे. मित्रांनो, आज शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना आपण अभिवादन करतो. परंतु खरे अभिवादन तेव्हाच होईल जेव्हा आपण त्यांचे विचार आपल्या आयुष्यात उतरवू. शाहू महाराजांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण एकत्र येऊन कार्य करूया. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत आपण एक समृद्ध, समताधिष्ठित आणि शिक्षित समाज निर्माण करूया. मित्रांनो, पुनश्च एकदा छत्रपती शाहू महाराजांना मी कोटी कोटी प्रणाम करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.